सक्षम नागरिक मोहीम अंतर्गत जो वाचनातून व्यक्तिमत्व विकास उपक्रम आहे, त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या श्रीमती सरिता राजमाने यांनी श्यामची आई या पुस्तकाबद्दल फार सुंदर माहिती सांगितलेली आहे। श्यामची आई हे पुस्तक आपण सर्वांनाच माहिती आहे आणि आपण जे मुलांचं मन संवेदनाक्षम होणं जे अपेक्षित आहे आपल्या शालेय अभ्यासक्रमातून शिक्षणक्रमातून, तर त्याला फार मोठा हातभार ह्या गोष्टी लावतात। आणि जसं सरिता मॅडम म्हणतात त्याचप्रमाणे हा अनुभव मी देखील घेतलेला आहे की श्यामची आई हे पुस्तक जेव्हा आपण त्याच्यामधल्या गोष्टी शिकवायला घेतो तेव्हा आपल्या डोळ्यातून देखील अश्रू झरल्याशिवाय राहत नाहीत। आणि अतिशय छान पद्धतीने श्यामच्या आईने त्याला जी शिकवण दिलेली आहे ती गोष्टी रूपाने का होईना आपण मुलांना आपल्या नक्कीच देऊ शकतो आणि त्याचा फार सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळेल। फार सुंदर विवेचन आहे, आपण पाहावं। धन्यवाद। नमस्कार, मी सौ सरिता दत्तात्रय राजमाने, विद्यामंदिर बांबरवाडी दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। भाग्यश्री फाउंडेशन आणि कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनातून व्यक्तिमत्व विकास या उपक्रमांतर्गत मला भावलेले श्यामची आई हे साने गुरुजी यांचे पुस्तक, त्याविषयी मी आपणास सांगणार आहे। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, असा मानवधर्म शिकवणारे, बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो, अशी देशप्रेमाची ज्योत जागवणारे साने गुरुजी म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने। आजवर अनेक कवींनी आणि लेखकांनी आपल्या आईची महती गायलेली आहे, आईविषयी लिहिलेले आहे। पण श्यामची आई हे पुस्तक म्हणजे मातृप्रेमाचे महामंगल स्तोत्र आहे, असे आचार्य अत्रे यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगितले आहे। या पुस्तकाविषयी सांगायचे म्हणजे हे पुस्तक मी अनेकदा वाचलेले आहे। वाचताना नकळत डोळे पाणावले नाहीत असं कधी होतच नाही, कारण साने गुरुजी यांनी या पुस्तकामध्ये आपल्या आईच्या आठवणी सांगितलेल्या आहेत। त्या आठवणीतील प्रत्येक कथा एक संस्कार घेऊन येते। अशा कथांपैकी एक कथा म्हणजे अळणी भाजी। आईने रताळ्याच्या पानाची भाजी केली होती, पण भाजी झाली होती अळणी। आई मीठ घालायचे विसरले होते, पण जेवताना भाऊ काहीही बोलले नाहीत। त्यांनी अळणी भाजी मिटक्या मारत खाल्ली। आम्ही मुलांनीही भाऊ काही बोलत नाहीत म्हणून थोडी थोडी करत ती भाजी खाल्ली। थोड्या वेळाने आई जेवायस बसली। पहिला घास खाताच तिच्या लक्षात आले भाजीत मीठ नाही। ती म्हणाली, अरे श्याम, अळणी भाजी खाल्ली साऱ्यांनी, का नाही सांगितलं मला? आम्ही काहीही बोललो नाही। आईला वाईट वाटू नये म्हणून वडील काही बोलले नाही। इतक्या खटपटीने चुलीजवळ धुरात बसून स्वयंपाक केला। तो गोड करून घ्यावा, त्यात दोष काढू नये, स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये ही वडिलांची दृष्टी होती। मित्रांनो, दुसऱ्याचे मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी मिटक्या मारत खाणारे माझे वडील श्रेष्ठ, की अळणी भाजी कशी हातून घडली, माझी चूक झाली, असं स्वतःच्या मनाला लावून घेऊन हळहळणारी माझी आई श्रेष्ठ, दोघेही माझ्यासाठी श्रेष्ठच होते। मुलांनो, या कथेतून आपणास आपण कसे जेवावे याची एक संस्कृती असते हे लक्षात येते। अमुक वाईट, हे असेच झाले, याला चव नाही, असे अन्नाला आपण नावे ठेवू नये, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि त्याची नासाडी करू नये ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। लहान मुलांची मने रिकामी असतात। या रिकाम्या मनाचा पाया सद्गुणावर उभारायचा असेल तर श्यामच्या या पुस्तकातील प्रत्येक कथा एक एक सद्गुण आपल्या मुलांच्या अंगी रुजवेल इतकी ताकद या पुस्तकात आहे। श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तशी मनाला घाण लागू नये पण जप। श्याम, मुक्या कळ्या तोडू नयेत, कारण झाडाच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात, त्यांना फुलायला संधी दे। अशा वेगवेगळ्या प्रसंगातून निसर्गप्रेम, करुणा, संवेदनशीलता अशा अनेक मूल्यांचे शिक्षण देणारे हे पुस्तक म्हणजे श्यामचे हे पुस्तक आहे। विद्यार्थी दशेत असताना आपण मुलांनी खरोखरच वाचावे आणि आपल्या घरातल्यांना या गोष्टी सांगाव्यात, असे हे पुस्तक आहे। आपण ते जरूर वाचा। धन्यवाद।